नमस्कार मित्रांनो, अल्पणाच्या मागील भागासाठी चॅनलला भेट द्या. आता आपण पुढील स्टोरीला सुरुवात करू. अल्पणाचे बाबा बँकेत खूपच वरच्या पोस्टवर होते, त्यामुळे सतत कामात बिझी असायचे. अल्पणा दिसायला सुंदर होती, गुणी अन हुशार होती. शिवाय खूप हसरी, बडबडी अन प्रेमळही होती. माझ्या दोघी बहिणींची ती फार लाडकी होती. ती जरी माझी समवयस्क होती तरी आमच्या सगळ्यांचीच बेस्ट फ्रेंड होती. आमचा दादा सगळ्यात मोठा होता. त्याने स्वतःचा धंदा सुरू केला होता आणि तो त्यातच अखंड बुडाला होता. 12वीपर्यंत मी आणि कल्पना एकाच शाळेत होतो. मग मी इंजिनिअरिंगसाठी मुंबईला गेलो. तिथेच वर्गातल्या मृणालशी ओळख, मैत्री आणि प्रेम जमलं. लग्न करून आम्ही दोघे अमेरिकेत निघून गेलो. त्यानंतर इकडच्या आठवणी पुसट होत होत्या. मी अमेरिकेला असतानाच अल्पणाचं लग्न झालं. आई बाबा असेपर्यंत भारतातल्या, दिल्लीतल्या बातम्या कळायच्या. आई आणि बाबा गेल्यानंतर मात्र अल्पणाच्या कुटुंबाची काहीच बातमी कळाली नव्हती. त्या कुटुंबाचा आणि आमचा जणू संबंधच संपला होता. खरोखरच आयुष्य इतकं गतिमान आणि धक्काधक्कीचं झालंय की जे आत्ता घडतंय तेवढ्याशीच आपला संबंध असतो, तेवढाचाच आपण विचार करतो. कधीतरी अल्पणाच्या रूपात भूतकाळ समोर येतो तेव्हा त्याबद्दल आपण विचार करू लागतो. मी आठवणीत रमले असतानाच अल्पणा आली. मी गाडीचं दार उघडून तिला गाडीत घेतलं. मन अमेरिकेत गेलं होतं. गाडीत बसत तिने विचारलं, अमेरिकेहून कधी आलास? येथेच कायमचं राहणार आहेस की परत जायचंय तिथे? परत जायचंय. इथे एका प्रोजेक्टसाठी वर्षभर पाठवलंय कंपनीने. इथे जवळच भाड्याचं घर घेतलंय. हल्ली भारतातही खूप सोयीसुविधा झाल्या आहेत. मृणाल कशी आहे? मुलं काय करतात? एकच मुलगा आहे. काय करतोय? इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे. म्हणजे तुलाही एकच मुलगा आहे? हो ना, तुझ्याप्रमाणेच आम्ही दोघं आमचा एक असं कुटुंब आहे. बोलता बोलता आम्ही अल्पणाच्या घरी पोचलो. अल्पणाच्या आग्रहामुळे मी तिचा फ्लॅट बघायला वर गेलो. छोटासा 2 रूमचा फ्लॅट होता, पण अत्यंत कलात्मक पद्धतीने सजवला होता. घराच्या दारातच फुललेला मोगरा, डायनिंग टेबल शेजारच्या खिडकीवरचा बहरलेला हिरवागार मनी प्लॅन्ट, कोपऱ्यातून काचेच्या फळ्यावर मांडलेले अभिजात शोपीसेस. प्रत्येक गोष्ट घराच्या मालकिणीच्या उत्तम अभिरुचीची साक्ष देत होती. अभावीपणे मी बोलून गेलो, सुरेख आहे तुझं घर. नोकरी करून एवढं सगळं कसं काय सांभाळतेस? माझं बोलणं पूर्ण होतंय तोवर आतून एक अत्यंत देखणा पुरुष संतापून ओरडतच बाहेर आला. इतका वेळ कुठे उंडरत होतीस? मला कामावर जायचंय, विसरलीस का? तुझ्याप्रमाणे माझा ऑफ नाहीये. अल्पणाची परिस्थिती खूपच विचित्र झालेली. मीही अवघडून कधी तिला तर कधी त्याला बघत होतो. हे माझे मिस्टर शशिकांत आणि शशी हा अरुण आमच्या शेजारी राहायचे. मी सांगितलं होतं ना तुम्हाला. अल्पणाने आमची ओळख करून दिली. ठीक आहे, पण आता मला अजिबात वेळ नाही आहे. आणि असला तरी तुझ्या जुन्या यार दोस्तांना भेटण्याची मला अजिबात हौस नाही आहे. मी हात मिळवण्यासाठी पुढे केलेल्या माझ्या हाताकडे न बघता तो आत निघून गेला. मी अवाक मग म्हटलं, ठीक आहे अल्पू, मी निघतो. मृणाल वाट बघत असेल. अल्पूकडे न बघताच मी घराबाहेर पडलो. गाडीत बसताना नजर वर गेली. घराच्या बाल्कनीत अप्पू उभी होती. डोळ्यातलं पाणी पुसत होती. तिची असहाय्यता चेहऱ्यावर दाटून आली होती.
तिची करुण मूर्ती घरापर्यंत माझ्यासोबत करत होती. घरी पोहोचताच मृणालला सगळं सांगितलं. तिलाही ऐकून बरं वाटलं नाही. आमच्या लग्नापासून मृणाल ही अल्पना व तिच्या कुटुंबाला ओळखत होती. अल्पनाच्या आईने मृणालला लग्नात दिलेली कांजीवरम साडी अजूनही तिने जपून ठेवली आहे. अल्पनाचं सौंदर्य, तिचा स्वभाव यामुळे मृणालही तिच्या प्रेमात पडली होती. कधी कधी मला ती चिडवायचीही. अरे अरुण, ही माधुरी दीक्षित तुझ्या शेजारी असताना तू माझ्या प्रेमात कसा पडलास? बराच वेळ आम्ही अल्पनाबद्दल बोलत होतो. तेवढ्यात माझा मोबाईल वाजला. मी अल्पना बोलते. बोल, तुला सॉरी म्हणायला फोन केलाय. पहिल्यांदाच तू माझ्या घरी आलास आणि विनाकारण तुझा अपमान झाला. नाही ग, अपमान वगैरे काही नाही. पण मला सांग, खरं सांग, तुझा आणि शशीचा काही प्रॉब्लेम चाललाय का? प्रॉब्लेम? माझा काही प्रॉब्लेम नाही आहे. सगळा प्रॉब्लेम शशीचा आहे. जरा नीट सांगशील का? मी काही मदत करू शकेन? तर मित्रांनो, पुढील भाग लवकरच येईल. स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.